हाय, गुड मॉर्निंग. अभिलाषा की दुनियामध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज मी बोई मच्छी साफ करते. हे बघा, हा बोई मच्छी. प्रॉब्लेम काय असतो ना, बोईचे हे जे काटे असतात ना, हे फार स्ट्रॉंग असतात आणि ते पटकन हातात जातात. सो मी कशी साफ करते ती बघा. पहिलं मी त्याचे विंग्स कट करते. हे बघा किती तो काटा असतो ना, हा भयंकर असतो. हे बघा, पहिले सगळे काटे तुम्ही काढून टाका. हे बघा, हा पण एकदम आहे ना टोचतो. जे जे काटे असतात ना, हे पहिलं काढून टाका. पहिलं का असायचं ना, आमची आई जेव्हा साफ करायची तर ती राखाडी वगैरे घ्यायची. आता हे साफ केल्यानंतर इकडचं पण जेवढे ठिकाणचे काटे असतात ते काढून टाका. आता ह्याला ना स्केल फार असते. सो मी काय करते ना, राखाडी आता नाही आपल्याकडे, सो चाकू घेऊन ठेवते आणि उलट्या बाजूनी काढायचं. आहे बघा केवढे खवले आहेत बघा त्याला. हे जरा मी बेसिनमध्ये ठेवते. दिसतं तुम्हाला किती खवले आहेत. सो मला अनेक लोक विचारतात की तू वेगवेगळ्या ठिकाणी जाते, बुक्स डोनेट करते आणि फिरत असते, तर मग तुला जेवण करायला टाईम कधी मिळतो? तर तुम्ही बघू शकतात की मी कधीही बाहेर जायचं असेल तर पहिलं जेवण वगैरे करते आणि मग मी बाहेर जाते. सो आज आपण बघितलं आहे बोई मच्छी कशी साफ करते, इझी टेक्निक. आणि हे साफ करून ठेवल्यानंतर मग कट करायचं. मग तुम्हाला कालवण हवं असेल तर कालवण करा, तुम्हाला फ्राय करायचं असेल तर फ्राय करा. ओके. सो फायनली मी बोई कट केलेली आहे. हे दिसते तुम्हाला, ह्याला डोकं म्हणतात. आणि माझी सासूबाई म्हणजे आमच्या आई अशा नेहमी सांगतात की त्यांच्या सासूबाई किंवा नाना सासरे असं म्हणायचे की बोईची खावावी डोळे. म्हणजे बोईचं डोकं खाऊन बघा, ते फार छान दिसतं, म्हणजे छान लागतं. सॉरी. सो आता हे जे मी मच्छी कट केलेली आहे त्याचं अर्ध्याचं मी कालवण करणार आणि अर्धी मी फ्राय करणार. बोई फ्राय केलेली आहे आणि हे बोईचं कालवण केलेलं आहे. सो तुम्हाला जसं तुमच्या पद्धतीने करायचं तुम्ही करू शकता.